शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या फेसबुक पेजमध्ये सुद्धा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. बऱ्याच ठिकाणाहून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, काही शेतकरी घरीसुद्धा येत आहेत. अडचण ही आहे की टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव आहे. हे नक्की का होतं आहे आणि याच्यावर काय सोल्युशन करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. आणि सल्ला हा प्रामाणिक असणार आहे. ज्यांना वाटेल त्यांनी घ्या, ज्यांना नाही वाटणार, नाही आवडणार त्यांनी सोडून द्या. तर सध्या टोमॅटोची तुम्ही इकडे जर परिस्थिती पाहिला, अगोदर एकदा झाडांची कंडिशन मी दाखवतो तुम्हाला. फोटोमध्ये तर व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल, परंतु हे पहा, ही एक फांदी आहे, ह्या पूर्ण जवळजवळ हा शेंडा आहे. तुम्ही याच्यावर जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कीड, कोणत्याही प्रकारचा तुडतुडा, फुडफुडा, तुडतुडा काय असेल ते ह्या झाडावर तुम्हाला दिसणार नाही. का दिसत नाही आहे तर ह्या प्लॉटवर ताकअंडी रेग्युलर चालू आहे. ताकअंडी चालू असल्यामुळं खूप कमी रोगांचा प्रादुर्भाव याच्यावर झाला आहे. म्हणजे थोडक्यात नागाळी जरी सांगायचं झालं तर नागाळीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या पानांवर, इथे जर खाली जर तुम्ही पाहिलं तरी काही प्रमाणामध्ये हा काही करपा वगैरे नाही आहे. तर ज्यावेळेस माती लावली आहे त्यावेळेस माती उडालेली ही जागा आहे. पण याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर काही प्रमाणामध्ये जी नागाळी आहे तर ही फिरलेली दिसते. पण ताकअंडीची फवारणी झाल्यानंतर नागाळीसुद्धा कंट्रोलमध्ये येते. तर तुम्हालासुद्धा अशीच जर प्लॉट बनवायचा आहे किंवा तुमचा प्लॉट तुम्हाला कीडमुक्त ठेवायचा आहे, म्हणजे व्हायरसला बळी नाही पडला पाहिजे, हे जर तुम्हाला करायचं असेल तर थोडक्यात नियोजन सांगतो, ते फक्त ऐका आणि पटलं तर घ्या किंवा सोडून द्या. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला क्षेत्र जे आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्हायरसचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी एक कंडिशन तयार होते, ती म्हणजे त्या ठिकाणी पाऊस बिलकुल नाही आहे किंवा पावसाचं खूप कमी प्रमाण आहे. आणि याचा आणि किडींचा हा थेट संबंध येतो. जवळजवळ 50% जास्त कीड आपल्याला जमिनीतून पानांवर किंवा जमिनीतून झाडावर येते, हे लक्षात घ्या. आणि ह्याचमुळे पुढं आपल्याला त्रास होतो व्हायरसचा. तर सगळ्यात पहिलं, कीड जी आहे जमिनीवर राहता कामा नये किंवा तिचं सुटेबल वातावरण तयार होतं कामा नये. याच्यासाठी आपल्याला प्लॉटला चांगल्या पद्धतीनं पाणी देऊन घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही फ्लडचं पाणी द्या. फ्लडचं पाणी देऊन झाल्यानंतर मग आपल्याला एक फवारणी करायची. ती गेम म्हणजे संशोधित ताकअंडी. संशोधित ताकअंडी हे मी स्वतः तयार करतो, बरेच शेतकरी घरी तयार करतात. पण प्रत्येकाला क्वालिटी जमते असं होत नाही. क्वालिटी जमणं खूप मुश्किल काम आहे. जी क्वालिटी मी बनवतो ती कोणत्याही शेतकऱ्याला घरी बनवता येत नाहीत, पण त्या पटीत म्हणजे चांगली बनवता येते, जेणेकरून किडींना कंट्रोल करता येऊ शकतं. ह्या पद्धतीचं ते बनवतात. मग अशी जरी झाली तरी तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे. लक्षात घ्या, प्रादुर्भाव जेवढा जास्त फवारणी तेवढी जास्त. म्हणजे जर खूप जास्त प्रमाणामध्ये पांढरी माशी दिसत असेल किंवा तुडतुडे वगैरे दिसत असेल तर अशा वेळेस काय करायचं, साधारण 3 दिवसाला 3 वेळा ताकअंडीची फवारणी करायची, म्हणजे 10 दिवसातून 3 वेळा. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये नॉर्मल प्रमाणामध्ये आहे, पण थ्रिप्सही दिसतोय काही ठिकाणी, परत पांढरी माशी पण दिसते, तुडतुडे पण दिसत आहे. तर अशा वेळी 4 दिवसाला 2 फवारणी करा. आणि जर काहीच नसेल तर ताकअंडीची ड्रिंचिंग एक प्रॉपरली करायची, एक स्प्रे व्यवस्थित करायचा आहे. ह्या ॲप्लिकेशन तुम्ही जर केल्या तर तुमचा प्लॉट जर काही म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये जर काहीच समस्या नसेल तर पुढच्या 6-7 दिवस तुमच्या प्लॉटला काही समस्या येणार नाही. जर असेल तर आहे ते नियोजन व्यवस्थित करा. त्याच्यानंतर गरज पडली तर त्याच्यामध्ये केमिकलचा देखील वापर तुम्हाला करावा लागेल. म्हणजे ताकअंडीमध्ये नाही करायचं आहे, सेपरेट करायचं आहे, पण केमिकल वापरावं लागू शकतं. आणि तिसरी जी कंडिशन आहे तर तिसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये ताकअंडी पण घ्यावं लागेल, बॅक्टेरिया देखील घ्यावा लागू शकतो, किंवा जे अल्कलॉइड्स कॉम्बिनेशन्स मार्केटमध्ये येतात, ज्याला आपण अँटीव्हायरलचं म्हणतो किंवा मग एखादं व्हायरसवर चालणारं औषध म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला अशा वेळी घ्यावं लागू शकतं. तर एकंदरीत ह्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. परंतु ताकअंडीमध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल चालणार नाही, लक्षात ठेवा. आणि ताकअंडी आणि गुळाचं आणि किडींचं कुठंही मेळ बसत नाही. त्यामुळं जिथं तुम्हाला गूळ सांगितलं आहे तिथं गूळ घेऊ नका. गूळ हा एकदम चुकीचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामध्ये तो वास बनत नाही. उग्र वास बनण्या अगोदरच त्याचा वेगळा वास तयार होईल. त्यामुळं ते कॉम्बिनेशन खराब करण्यापेक्षा फक्त आणि फक्त ताक, दूध, दही यांचं कॉम्बिनेशन करून अंड्यांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये करा आणि त्याचा वापर करा. त्याचा वापरच तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. बाकी तुम्ही प्लॉट जर पाहिला असेल तर तुम्हाला प्लॉटही आवडला असेल. ह्या प्लॉटवर 3 वेळा ताकअंडीची फवारणी आणि 2 वेळा ड्रिप ॲप्लिकेशन झालेलं आहे.
त्यामुळं ह्या प्लॉटची कंडिशन एवढी सुस्थितीत आहे. साधारण तुम्ही जर फेसबुकवर ॲक्टिव्ह असाल तर मागच्या 9 दिवसापूर्वी मी ह्या प्लॉटचे फोटो टाकले होते. त्यावेळेस हा प्लॉट याच्यापेक्षा 50%नीच कमी होता, म्हणजे अर्धाच दिसत होता. आज प्लॉट एवढा डेव्हलप दिसतोय की मला पण ओळखत नाही आहे प्लॉट. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही जर कोणत्याही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवायचा जर प्रयत्न केला, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जर काम केलं, तर तुमचं काम हे टॉपमध्ये होऊ शकतं. परंतु तुम्ही फक्त चालढकल जर करत असाल तर ते नियोजन तुमचं सक्सेसफुल ठरणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला टॉप नॉच काम करावं लागणार आहे. आणि टोमॅटोमध्ये जर ही समस्या असेल तर जे नियोजन सांगितलं आहे त्या पद्धतीनं नियोजन करा. आणि याच्याही पलीकडं ज्यांना केमिकल फवारणी घ्यायची आहे तर एक चांगल्या कीटकनाशकाची फवारणी घ्या. पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा. पाणी नियोजन केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे आणि त्याशिवाय ती कंट्रोलमध्ये पण राहणार नाही आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीचं इथून पुढं तुमच्या टोमॅटोमध्ये जर व्हायरस आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. पाण्याचं नियोजन, फवारणीचं नियोजन, ड्रिप ॲप्लिकेशनचं नियोजन आणि कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीचं पण नियोजन. हे नियोजन जर तुम्ही केलं तरच तुमचा प्लॉट बसेल. आणि तुम्हाला खरंच नियोजन याचं करायचं आहे तर तुम्ही वैयक्तिक मला भेटायला येऊ शकता. मी वैयक्तिक सांगू शकतो, प्रत्येकाला कॉलवर सांगू शकणार नाही. जे इथं सांगितलं आहे तेच तुम्हाला सांगेल. फक्त एवढंच आहे की तुम्ही जर समक्ष माझ्याकडे येत असाल तर थोडीशी डिटेलची चर्चा त्याच्यावर होते. कारण डिस्कशन झाल्याने काहीतरी मार्ग निघतो. फक्त कॉलवर मी एकट्याने सांगून किंवा फक्त व्हिडिओमध्ये मी एकट्याने बोलून ते होत नाही किंवा ते होणार नाही.